चला मंडळी, आज आपण एक सुंदर असा गोड पदार्थ बनवूया। यासाठी 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे, त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा आहे ते बेकिंग पावडर घातलेला आहे। आता हे पीठ चाळून घेतले, त्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं वितळवलेलं तूप घालायचं आहे। हे तूप गरम नाही पाहिजे, एकदम थंड झालेलं पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं थंड पाणी घालायचं आणि ते पीठ आहे ते एकदम घट्टसर असं मळून घ्यायचं आहे। पीठ मळत असताना पीठ आहे ते एकदम घट्ट मळून घ्यायचे, तरच आपली रेसिपी आहे ती व्यवस्थित बनली जाते। आता इथं बघा, मी घट्टसर पीठ मळून घेतलेले। आता 15 मिनिटांसाठी हे पीठ आहे ते असंच आपण झाकून ठेवायचंय आणि त्यानंतर आपण जे ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार असतील तर ते ड्रायफ्रुट्स घ्यायचे, बारीक असे कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण ते एका कढाईमध्ये तुपावरती खरपूस रंगापर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता हे ड्रायफ्रुट्स एकदम स्लो गॅसवरती आपण भाजून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये खवा घ्यायचा, इथं 200 ग्राम मी खवा घेतलेला आहे। तो खवा आहे तो कढईमध्ये घालून घ्यायचा आणि तोही भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण 1/3 कप साखर घालून घ्यायची। ती साखर विरघळली की त्यामध्ये चवीनुसार तुम्ही वेलची पावडर घालू शकता आणि त्यानंतर जे आपण ड्रायफ्रुट्स आपण घेतले होते परतून ते घालायचे, थोडंसं सुकवून घ्यायचं आणि बाजूला काढून ठेवायचं आहे। आता हे बाजूला काढून ठेवा। 15 मिनिटं झालेली आहेत। आता पीठही आपलं चांगलं मुरलेले, परत पीठ आहे ते 5 मिनिटं मळून घ्यायचं। त्यानंतर अशा पद्धतीचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आता गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण त्याचा पाक करून घ्या। पाक करण्यासाठी 1.5 वाटी इथं साखर घेतलेली, त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलं आणि चांगलं उकळवून घेतलेले। पाक कसा एकतारी पाक आपल्याला इथं करून घ्यायचा आहे। ड्रॉप्स टाकल्यानंतर तो ड्रॉप्स असा खाली ओघळ आला नाही पाहिजे, अशा पद्धतीचा पाक आहे तो करून घ्यायचा। इथं बघू शकता, अशा पद्धतीचा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे। ड्रॉप्स टाकल्यानंतर अजिबात त्याचा ओघळ जात नाही, अशा पद्धतीने आता आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण याच्या लाट्या करून घेऊया। याच्या लाट्या करत असताना मी छोट्या छोट्या लाट्या करून घेतलेल्या, त्यानंतर एका वाटीच्या साहाय्याने कट करून घेतल्या। बारीक कट केल्यानंतर एका आकारामध्ये आपल्याला रेसिपी तयार करता येते। एक लाटी घेतली, त्यावरती सारण भरलं आणि त्यावरती आपण पाण्याचा हात आहे तो सरबती लावून घ्यायचा, त्यावरती दुसरी लाटी ठेवायची आणि पॅक करून घ्यायची। हे दाबत असताना एकदम एकसारखं चांगलं दाबून घ्यायचे, म्हणजे आपली चंद्रकला आहे ती तेलामध्ये सुटणार नाही किंवा मोकळी होणार नाही। अशा पद्धतीने त्याला कडा द्यायच्या आहेत। थोडंसं प्रेस करायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने वळवत न्यायचे। बघा, काय सुंदर अशी आपली चंद्रकला तयार झालेली आहे। तुम्हाला मी परत एकदा दाखवते कशा पद्धतीने केलेली आहे ती। अशा पद्धतीने सगळ्या चंद्रकला मी करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथं एकदम थंड तेल घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे। हे सोडत असताना एकदम स्लो गॅसवरती ह्या चंद्रकला तळून घ्यायच्या, अगदी सोनेरी रंगापर्यंत 10 मिनिटं लागतात। त्यानंतर पाकामध्ये डुबवायच्या आणि त्यानंतर चाळणीवरती काढून घ्यायचे। सेकंड भाजा घालत असताना एक काळजी घ्यायची की तेल पुन्हा थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर चंद्रकला त्याच्यामध्ये सोडायचे। संपूर्ण रेसिपी संगीता सोमी किचन वरती पाहू शकता।